इकडे आणि इकडे दीक्षाने ड्रेस बघायला लावलेत. मनामध्ये आलाय ब्लॅक घ्यायचा. आणि त्याच्यानंतर काय झालं, एक ठिकाणी आम्ही चॉईस केला तो ब्लॅक ड्रेस आणि मग ठेवून दिला त्याच्याकडे. आणि मग बाकीच्या ठिकाणी मग फिरलो, सगळे ड्रेस पाहिले आम्ही, असे चालले सगळीकडे. नंतर मग आम्ही फायनल केला, नाही तोच घेऊ आता, आपण तिकडेच जाऊ पण. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आमचा आता नाश्ताच चालू आहे. दीक्षाने चकली खायला लावले, मला पण चकली खायची आहे, तुम्हाला देत नाही ती. देत नाही असं आहे. आणि आज ती एकदम रेडी झालेली आहे. तिचं असं म्हणणं आहे का आज मार्केटला जाऊ, म्हणजे असं तिला अशी त्यांनी तयारी केली आहे की लाडके बहिणीचे पैसे आले, आणि लाडके बहिणीचे पैसे ती एवढी खुश झालेली आहे का ती बोलते मी काय घेऊ ना काय नाही. ती बोलते तुला लोन देऊ का मी, तुला उसने किती पाहिजेत, आणि मी तुम्हाला सांगणार नाही ते किती पैसे आलेत ते तुम्हाला मी सांगणार नाही. सगळ्यांना आले. आणि दीक्षाचा असा प्लॅन आहे का तो पैसा कुठेतरी चांगल्या ठिकाणी खर्च करायचा, म्हणजे स्वतःपुरती खर्च करायचा, असं तिचं म्हणणं आहे. हा, तर त्यासाठी ती रेडी झालेली आहे. माझी कधीपासून दुपारपासून वाट बघत होती का कधी तुम्ही याल आणि कधी आपण मार्केटला जाऊ आणि तिला काय 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 घ्यायचं आहे. तिने ती मनामध्ये लिस्ट करून ठेवली. मला सांगितलं फक्त का एक दोनच गोष्टी घ्यायच्या आहेत, पण मनामध्ये तिला माहिती आहे मोठी लिस्ट बनवून ठेवली असेल. बनवले ना? बनवून ठेवले, बरोबर, मला माहिती आहे ना. आणि मग लगे माहिती आहे का मग बाहेरचं आज खायलाच लागेल आपण, असं आहे नाही का. आज ती फुल दिलदार झाली. ती बोलते तुला काय खायचं आहे, तुला काय खायचं तुम्हाला बोलते. माझ्याकडून पार्टी जिथे सांगाल तिथे, ते किती पैसे आले किती नाही. तसं काय अशी ती बाता करते तसे काय, 1-2 बंगले विकत घेऊ, 5-6 गाड्या विकत घेऊ, लोकांना लोन देऊ, बँकेला लोन देऊ, एवढा पैसा तिला आला तिच्याकडे नाही का. घर बैठ के मिला है पैसा, असं तिचं म्हणणं आहे. तर बघू दीक्षाला काय काय घ्यायचं आहे. त्या संदर्भात आम्हाला मार्केटला जायचं, त्याच्या आधी आम्ही खाऊन घेतो. नंतर आम्हाला परत घरी येऊन जेवण मावाची काय तसदी आम्ही घेणार नाहीत. आज आम्ही बाहेर खाणार आहेत. चेहरा बघू शकता हसरा, पैसे आले तर हसरा चेहरा बघू शकता तुम्ही. पण तिचा असं कधीच नव्हता. जेव्हा ती स्वतः पण जॉबला यायची, पैसे पण तिच्याकडे यायचे ना, तेव्हा ती मलाच खर्च करायला लागायची. तिने स्वतः असं कधी नाही, मला जेव्हा लागेल ना तेव्हा मला बिंदास पैसे देऊन टाकायचे, असं तिचा स्वभाव आहे. पण आज जेव्हा ते पैसे आलेत आणि तिचा चेहरा आणि तिचा आनंद, स्वतःला नाही घेणार, बघू आता दोघांसाठी घेतला तर दोघांसाठी. मला पक्का माहिती आहे ती पहिला माझा विचार करते, नंतर स्वतःचा विचार करते. लाडके बहिणीचे पैसे आहेत ना, आता सांगता येत नाही. बघू आता आम्ही खातो आणि मग डायरेक्ट जातो मार्केटला आणि बघू आता दीक्षाला काय काय घ्यायचं आहे. 1-2 गोष्टी घ्यायचं, 1-2 घ्यायच्यात, 1-2 गोष्टी आहेत ती बोलले. बघू आता समजेलच पुढे गेल्यावर काय होतं ते. चला मग. तर जायला आता आम्ही आलो इकडे आणि इकडे दीक्षाने ड्रेस बघायला लावलेत. मनामध्ये आलाय ब्लॅक घ्यायचा. विचार. तर आता या दुकानापासून त्या दुकानापर्यंत फिरवायला लावलाय. एक ठिकाणी पसंत येईल तर ठीक ना, नाही का. ब्लॅक ड्रेस घ्यायचा आहे. आवडला, चांगलं वाटतं.
तर काही आता आम्ही फायनल ड्रेस घेऊन मला वाटलं आणखी काय काय कुठं कुठे फिरायला लागते काय माहिती, पण फायनली एकच ठिकाणी घेऊन ना लगेच दिल खुश झाला, होते नको होते बस झालं. अरे बाबा कधीपासून काय नाही, भूक लागली होती म्हणून मला निघाली, दुसरं काही नाही आहे. हा तेच आहे, भूक लागली ना, मला बोलली दोन ना भूक लागली पण एक ड्रेस घ्यायलाच आम्ही 5-6 दुकानं फिरलो जवळ हा, बऱ्यापैकी फिरलो. आणि एक तिथं युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे महिलांचा. आणि त्याच्यानंतर काय झाला, एक ठिकाणी आम्ही चॉईस केला तो ब्लॅक ड्रेस आणि मग ठेवून दिला त्याकडे, आणि मग बाकीच्या ठिकाणी मग फिरलो, सगळे ड्रेस पाहिले आम्ही, असे चालले सगळीकडे. नंतर मग आम्ही फायनल केला नाही तोच घेऊ आता, आपण तिकडे जाऊ पण. आणि त्यानंतर रस्त्याला येता बघितलं इकडे तिकडे पण काय विचार झाला नाही घेण्याचा, का माहिती का बाबा, असं अचानक काय झालं. मला असं वाटलेलं का खूप फिरवते, हे घ्यायचंय ते घ्यायचंय, क्लिप घ्यायची मग आम्हाला आवड आहे खूप, ते केसांना लावायची क्लिप आहे त्याची पण छंद आहे आमच्याकडे खूप. आणि बाकीचा हा तो जो कटलरीवाला तिकडं गेलो ना, त्या एरियामध्ये गेलो नाही तर तिकडं पण आम्हाला जायला लागला असतं. आपण आता मागे लेटेस्ट घेतला त्याकडे, ते गळ्यातला येतं ते, त्याच्याकडे मग गेलो असतं घेतला असतं नाही, मग 100% काय ना काय घेतला असता, पण सध्या जमला नाही तो. ठीक आहे जाऊ दे. मग आम्ही डायरेक्ट निघलो, बोलतो चला आपण ते बस झाला आता. रस्त्याला मग कपवाला दिसला, मला बोलते कप घ्यायचा आहे, मला कप घ्यायचा पटकन आठवला, चायपत्ती ग्लासात चहा पाहिजे ना, आणि मी कप मग तिला घेतला आणि मला पण घेतला. नाही दोघांचं सेम, आम्हाला टोप भरून लागतो, टोप भरून. आणि त्याच्यानंतर तो मला घेतला, स्वतःला घेतल्यानंतर मला पण घेतलं. नाही दोघांचे सेम पाहिजेत, कलर वेगळे दोघांना बोलते घ्यायचा, दोघांना घ्यायचा तर नाही घ्यायचा. मग ठीक आहे बोलू घ्यायचं, तू तुझा लाडके बहिणीचा पैसा मी काय बोलू आहे, ते किती आहे ना किती नाही असं झालं. जसं काय घ्यायचं काय, तर रस्त्याला येताना मला अजून हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. हा बाबा घे लिस्ट भरून ठेवली मोठी, लक्षात आहे अजून. जसं आम्ही जाऊ तसा घेण्यात येईलच त्या गोष्टी, किंवा ऑनलाईन पण मला वाटतं बघितलं जातील गोष्टी, नाही ऑनलाईन घे ना मग. ठीक आहे आता आम्ही मग आलो डायरेक्ट आम्ही इकडं रोलॅक्स हॉटेलला, तर आम्हाला तो दुसरा ऑप्शन काय दिसत नाही हॉटेलला जेवण्यासारखं नाही, दुसरीकडे आम्ही कुठं जात नाही, कारण इकडं चांगला सर्व्हिस पण असते आणि चांगल्या गोष्टी पण सगळ्या. ॲक्च्युली असं बोलण्यापेक्षा तर कमी रेटमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या खायला भेटतात बऱ्यापैकी असं. तर आम्ही आता तंदुरीची ऑर्डर दिली आणि नंतर ठरवू, तंदुरी खाल्ल्यानंतर ठरवू का काय. आमची तंदुरी आलेली इथे, हाफ तंदुरी सांगितलं. दीक्षाची फेवरेट आहे तंदुरी, नाही तुझा लॉलीपॉप आहे, माझी तुझी तंदुरी माझा लॉलीपॉप आहे, दोघांचा सेम आहे. मी असं नाही का दीक्षाच नाव घेतो नेहमी, पण मला पण आवडतं, जे दीक्षाला आवडतं ते मला आवडते, आणि जे मला आवडतं ते दीक्षाला आवडते, नाही एवढं. आता हे बघा आमची तंदुरी आलेली आहे, मोठे पीस माझे. हो चालेल, खा तू मोठे पीस काय. ओके, तर आता इथे आम्ही नेक्स्ट मागवलेला ट्रिपल फ्राईड राईस. माझी इच्छा झाली अशी खायची फ्राईड राईस, आणि कोल्ड्रिंक बघा, कोल्ड्रिंक आहे. चला आता आम्ही खाऊ आणि मग निघू. तर चला काय आम्ही आता घरी आलो आहोत, आणि एवढा खाल्ला नाही गेला आमच्याशी. शेट मला वाटलेलं मी दीक्षाचे पैसे मस्त उडवीन, खूप जास्त खाईन, मजा करीन, पण असं काहीच झालं नाही. सो सॅड. काहीच नाही, आपण काय पैसे पण संपून गेले, पैसे सगळे तेवढा घेतला तेवढा जास्त, त्याच्यावरून जास्त गेला. दीक्षाने थोडा टाकून पण दिला, नको बोलते बस झाला बोलते आता. म्हणून मला माहित होता, म्हणून मी विचार केला का तू आपण भाजी काहीतरी घेतली असती ग्रेव्ही मध्ये, पक्का मला माहित होता काय एक रोटी पण खाल्ली नसती, आणि ती भाजीने सगळी पार्सल करून घेऊन आला. म्हणून मी ट्रिपल राईस सांगितला, कारण आणि ट्रिपल एक नंबर होता, भारी होता. आम्ही त्याला सांगितलं कलर टाकू नका, अजिबात कलर नको, आणि जरा पण कलर एवढे टाकतात तर पूर्ण म्हणजे जास्तच टाकतात, डायरेक्ट लाल भडक एकदम मागवले ना, घरी मागवलं तेव्हा की लाल भडकला तेवढा, त्याला माहिती अजिबात टाकू नका बाबा कलर. आणि आम्ही तंदुरीचा खाल्ला, ते बघा तंदुरीचा कलर अजून पण कलर आहे, सिरियसली म्हणजे ते कलरने जास्त त्रास होतो, म्हणून आम्ही म्हणलं कलर नको. आणि दीक्षाने काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवतो. अरे बाबा दीक्षा दाखव, नाही मी विचारत पडलो अक्षरशः काय एक ड्रेस वरती ती शांत झाली आणि बोलते नको बोलते बस. तर कधी कधी एक कप घेतले, एक व्हाईट वाला एक ब्लॅक वाला, मग तिच्यासाठी काला माझ्यासाठी व्हाईट. नाही व्हाईट नाही मग तो व्हाईट सारखा दिसतो ना असं. हे बघा हा एक घेतला,
यो कोणा जो ज्याच्या हातात लागेल तो, ज्याच्या हाताला जो कलर लागेल तो. आणि हा ब्राऊन आहे, तो जरा हा म्हणजे तो नाही ब्राऊन आहे, तो लाईट ब्राऊन आहे ना डार्क ब्राऊन असं आहे, आहे ते. असं आहे ते. आणि फायनल आता लाडक्या बहिणीच्या पैशातून दीक्षाने स्वतःसाठी घेतलेला ड्रेस तुम्ही बघाल आता. आता ट्राय करून बघून हा वा. आणि काय मनात आलं काय माहिती, मला ब्लॅकच पाहिजे, मला ब्लॅकच घ्यायचंय. पण ठीक आहे बाबा. कलर आणि मस्त प्राइस मध्ये भेटला आम्हाला. त्यांनी किती सांगितले होते, 1450 आहे ना. त्याला मी 850 दिले. नाही 1300 होती प्राइस. 1300 होती. तो बोलला का नाही नाही सगळं डिस्काउंट करून मग 1300 देईल. मी त्याला डायरेक्ट बोललो का 700 देतो, तुझं देतो का नाही. छान आहे. मग त्याला लास्ट मी फायनल 850 केला आणि मग आम्ही घेतला. आज दीक्षाला आवडला तो ड्रेस खूप, तर बोललो घे चल जाऊ दे एवढं काय नाही का. आणि अशी आमची आजची शॉपिंग झाली लाडक्या बहिणीच्या पैशातून. जास्त काय नाही केलं. जास्त काय केली नाही. आणखी म्हणजे आहे ती विश लिस्ट मध्ये ठेवले आम्ही, ते घेतली जाईल मला माहिती आहे 100%. हा लागेल तशी घे, कारण खूप सारा पैसा आला ना आमच्याकडे नाही का. तुम्हाला लोन पाहिजे तर सांगा, तुम्हाला लोन दिला जाईल. मला पण सांगितलं का तुला उद्या मी उसने पैसे देईन, तुला मी लोन देईन, तुला पाहिजे तेव्हा पैसे सांग माझ्याकडे, कधी पण माग, कधी पण, असं मला सांगण्यात आलं आहे. तर मी ठीक आहे, मी त्या संधीचा नक्की फायदा घेईन. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.